सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आय नो तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी एक्सपेक्टेड पर्सेंटाइल काढले असणार की मला एवढे मार्क मिळाले तर मला एवढे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल मिळू शकतात. बट आता तुम्हाला तुमचे फायनल पर्सेंटाइल समजणार आहेत. येस, जस्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपला 16 जूनला सीईटीचा पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा रिझल्ट हा डिक्लेअर होतोय. ह्या रिझल्टमध्ये तुम्हाला समजणारच आहे की तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले. बट रिझल्ट डिक्लेअर व्हायच्या आधी तुम्हाला काही गोष्टींसाठी रेडी राहायचं आहे. आता कोणत्या गोष्टींसाठी रेडी राहायचं आहे तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन कंप्लीट होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक लास्ट इयरचं एक्झाम्पल देतो. लास्ट इयरला म्हणजे 2024ला 16 जूनलाच रिझल्ट डिक्लेअर झाला होता. म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट आपल्या डिक्लेअर होणार आहे ह्या वर्षी त्याच दिवशी म्हणजे 16 जूनला लास्ट इयर सुद्धा रिझल्ट डिक्लेअर झाला होता. आता ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर झाला होता त्या दिवशी काही मुलं खुश होती आणि काही मुलं डिप्रेशनमध्ये होती. कारण की काही मुलांचे पर्सेंटाइल खूप चांगले आले होते. म्हणजे ज्या मुलांना कमी मार्क होते त्या मुलांना सुद्धा चांगले पर्सेंटाइल मिळाले होते. बट काही मुलं अशी होती ज्यांना चांगले मार्क मिळून सुद्धा 200 पैकी त्यांनी चांगले मार्क स्कोर करून सुद्धा त्यांना कमी पर्सेंटाइल मिळाले. मला अजूनही काही असे केसेस आठवतात, मला भरपूर सारे कॉमेंट्स आठवतात की त्या मुलांना 100+ मार्क मिळाले होते. बट स्टील त्यांना पर्सेंटाइल हे बिलो 80 मिळाले होते. म्हणजे 100+ मार्क स्कोर करून सुद्धा बिलो 80 पर्सेंटाइल मिळाले होते. आता ह्या पॉईंटला मला तुम्हाला घाबरवायचा काही उद्देश नाही आहे. बट हे मी तुम्हाला रिॲलिटी सांगतोय. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की लास्ट इयरला काही रिझल्टमध्ये स्कॅम वगैरे झाला होता का? तर लास्ट इयरच्या मुलांना सुद्धा सेम वाटलं होतं की आपल्यासोबत रिझल्टमध्ये स्कॅम झालं. तर त्यामुळे भरपूर मुलांनी आवाज उठवला होता की आमच्या रिझल्टमध्ये स्कॅम झाले, चांगले मार्क मिळून सुद्धा कमी पर्सेंटाइल मिळाले. आणि लास्ट इयरला भरपूर गोंधळ झाला होता. जर तुम्ही लास्ट इयरचे अपडेट्स बघितले तर तुम्हाला हे बघायला मिळेल की रिझल्टमध्ये स्कॅम झाले, असे भरपूर काय न्यूज वगैरे आले होते. तर त्यामुळे सीईटीने लास्ट इयरला तुमची आन्सर की ही रिओपन सुद्धा केली होती की तुमची रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा आन्सर की लास्ट इयरला रिओपन केली होती क्लॅरिफिकेशनसाठी की तुम्हाला जेवढे पण मार्क मिळाले आहेत हे तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. बट ॲट दी एंड की हे स्कॅम वगैरे निघालं नाही. जेवढे मुलांना पर्सेंटाइल मिळाले होते ते त्या मुलांना ॲक्सेप्ट करावेच लागते. आता ह्या वर्षी पण जेव्हा पण तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल त्या रिझल्टमध्ये तुम्हाला जेवढे पण पर्सेंटाइल मिळतील हे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचेच आहे. बघा, तुम्ही आता जेवढे पण एक्सपेक्टेड पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केले असतील त्या रेंजमध्ये पण तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात. नाहीतर तुमचा रिझल्ट हा अनएक्सपेक्टेड सुद्धा लागू शकतो. कारण की ॲट दी एंड हे डिपेंड आहे तुमच्या शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलवर. आता जर तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही खूपच हार्ड असेल, खूपच डिफिकल्ट असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला कमी मार्कांवर पण चांगले पर्सेंटाइल मिळू शकतात. आणि ह्या वर्षी मी जेवढं पण ॲनालिसिस केलं आहे, जेवढं पण मुलांना मी ह्या वर्षी विचारलं आहे तर मेजॉरिटी ऑफ मुलांनी मला हेच सांगितलं आहे की ह्या वर्षी त्यांची शिफ्ट ही खूप डिफिकल्ट आली होती. तर त्या केसमध्ये आपण ह्या वर्षी एक्सपेक्ट करू शकतो की जरी तुम्हाला कमी मार्क असतील तरी पण तुम्हाला चांगले पर्सेंटाइल हे मिळू शकतात. आता हे पण मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय. फायनल पर्सेंटाइल हे तुम्हाला रिझल्टमध्ये बघायला मिळतीलच. सो होप फॉर द बेस्ट. आता बऱ्याच मुलांना हा प्रश्न नक्कीच पडला असणार की दादा, जर आम्हाला कमी पर्सेंटाइल मिळाले तर कॉलेजचं काय, आम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल का? तर एक तुम्ही लक्षात घ्या की जरी तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळाले तरी पण तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत, भरपूर सारे फार्मसीचे कॉलेजेस आहेत ज्यामध्ये सीट्स ते व्हॅकंट राहतात. म्हणजे जरी तुम्हाला कमी पर्सेंटाइल मिळाले 50 पर्सेंटाइल 40 पर्सेंटाइल, इवन जरी तुम्हाला बिलो 10 म्हणजे 5 पर्सेंटाइल 2 पर्सेंटाइल जरी तुम्हाला 0 पर्सेंटाइल मिळाले तरी पण तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. बट ह्या इथे प्रश्न येतो की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल की खराब कॉलेज मिळेल. आता बघा, जर तुम्हाला चांगले पर्सेंटाइल मिळाले तर नक्कीच तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. बट जर तुम्हाला खूपच कमी पर्सेंटाइल मिळाले तर त्या केसमध्ये तुम्हाला ॲव्हरेज कॉलेजमध्ये किंवा बिलो ॲव्हरेज कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. त्या केसमध्ये तुम्हाला ब्रांच आणि कॉलेज ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागू शकतं. आता हे तुम्हाला पुढे कसं काय करायचं आहे हे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. त्याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल तेव्हा लगेच तुम्हाला कॉलेजची रिसर्च करायला सुरुवात करायची. तुम्हाला जेवढे पण पर्सेंटाइल मिळतील त्या पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये कोणते कोणते कॉलेजेस आहेत तर ह्याची तुम्हाला रिसर्च करायला सुरुवात करायची आहे. आणि ह्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. त्याचं पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. प्लस त्यासोबत जर तुम्हाला पर्सनल गायडन्स पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला पर्सनल कॉलेज लिस्ट बनवून पाहिजे असेल तर त्या केसमध्ये तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग ही जॉईन करू शकता. या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करतो. म्हणजे जेवढे पण तुमचे पर्सेंटाइल येतील त्या पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये जे पण तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळू शकतं त्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करणार आहोत.
त्यासोबत आम्ही तुमच्यासाठी वेबिनार्स आणि लाईव्ह सेशन सुद्धा अरेंज करतोय आणि ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. ऑलरेडी इम्पॉर्टंट टॉपिकवर वेबिनार्स हे स्टार्ट झालेले आहेत. सो लेट नका करू. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करून घ्या. खूप लिमिटेड सीट्स आहेत. एकदा सगळे सीट्स फुल झाले त्याच्यानंतर आम्ही आमचे काउन्सिलिंग ही बंद करणार आहोत. एनरोलमेंट्स हे क्लोज करणार आहोत. सो त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की येस दादा गॉट इट. आणि तुम्ही किती पर्सेंटाइल एक्सपेक्ट करताय, तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळू शकतात तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे आपण हे कंपेअर करू शकतो की तुम्ही जेवढे पर्सेंटाइल एक्सपेक्ट केले होते त्या अकॉर्डिंग जेव्हा तुमचे रिझल्ट डिक्लेअर होईल तेवढे तुम्हाला पर्सेंटाइल मिळालेत की नाही. सो त्यामुळे तुमचे किती एक्सपेक्टेड पर्सेंटाइल आहेत ते हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.